खोपडेंनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळासह आता अगदी 2020-21 पर्यंत अनधिकृत बांधकामं फार मोठ्या प्रमाणावरती केलेली आहेत आणि ते सगळे डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड आहेत. रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहेत. त्यांनी रजिस्टर्ड डॉक्युमेंट करत असताना ज्या ठिकाणी PMRDA ज्या सर्व नंबर 8 ला शेती नाविकास झोन आणि हिलटॉप हिल स्लोप झोन असा ज्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर शेरा दिलेला आहे की सर्व नंबर 8 मध्ये हा संपूर्णपणे शेती नाविकास आणि हिलटॉप हिल स्लोप झोन आहे. त्या ठिकाणी 18 मीटरचा DP रोड आहे. याच्यामध्ये ही सगळी अनधिकृत बांधकामं करून नागरिकांची फसवणूक केलेली. याच्यात ते असं म्हणू शकतात की हे सगळ्याच गावांमध्ये तो विषय आहे, त्यात हा इन्क्लूड आहे, मागे तुला आम्हाला नाही मिळालं तर ते कोर्टामध्ये ठेवलं. आम्ही फक्त आता त्या बाकीच्या गावांचा विषय नाही, माझा फक्त संबंधित उमेदवार जे आहेत की जे चुकीच्या पद्धतीने अनधिकृत बांधकामं करून त्या ठिकाणी जो महानगरपालिकेचा एरिया आहे त्याच्यामध्ये आता हा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोड आलाय. गेल्या अनेक वर्षापासून तो लोड आलाय महानगरपालिका क्षेत्रावरती. त्यामुळं स्पेसिफिक मी फक्त त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की त्यांनी स्वतःहून, कारण अनधिकृत बांधकामं ही सगळीकडे जरी झालेली असतील तर यांनी स्वतः केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये ते रजिस्टर्ड डॉक्युमेंटमध्ये आहेत. स्वतःच्या त्यांच्या दस्त जे त्यांनी करून दिले ते 141 दस्त त्यांचे स्वतःचे आहेत आणि 40 दस्त त्यांच्या वडिलांचे आहेत. हे तर फक्त मी या 10 दिवसात काढलेले 181 दस्त आहेत. अजूनही फार मोठ्या प्रमाणात दस्त ह्या त्यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण फर्मच्या नावावर निघतील. तुमची मागणी काय? मागणी कोर्टामध्ये त्यांचं डिस्क्वालिफिकेशन व्हावं, त्यांचं नगरसेवक पद रद्द व्हावून प्रभाग क्रमांक 38 मधील नव्याने पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडणूक व्हावी आणि ती निवडणूक ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारची लोक त्या ठिकाणी निवडणूक लढली आणि त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. अशा प्रकारे अनधिकृत बांधकामांना त्यांच्या कालावधीमध्ये अजून मोठ्या, कारण त्या भागामध्ये तुम्ही गेला गुजर निंबाळकरवाडी असेल किंवा हा सगळ्यात जास्त समाविष्ट 8 गावं समाविष्ट असणारा हा भाग आहे. त्यामुळे या समाविष्ट गावांमध्ये अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडून आले तर ह्या उरलेल्या सगळ्या गावांमध्ये अजून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाला वाव मिळू शकेल.